मी शाळेला शिकवणीला जाणार नाही असं म्हणण्याची सोय आता विद्यार्थ्यांना राहिली नाही, कारण शाळा आणि शिकवणे आता घरात आल्यात. सगळीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय. आता आपण देखील एक ऑनलाईन ट्युशन बघणार आहोत. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या राज्यातले कलंदर कलाकार रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. ऑनलाईन एज्युकेशन सुरू करायची वेळ झाली. आधी ना जरा बरं होतं, म्हणजे घरात ट्युशनसाठी मुलं आली ना तर त्यांना घर झाडून घ्या असं सांगून तोपर्यंत माझी भाजी उरकून व्हायची. पण आता या लॉकडाऊनने ना सगळीच पंचायत करून टाकली. पण ठीक आहे, आता लॉकडाऊनमध्ये 4 पैसे कमवायचे म्हटल्यावर हे ऑनलाईन ट्युशन घेणं अजून पर्यायच नाहीये. अरे हा ऑनलाईन दिसतोय पण कॅमेरा समोर कोणीच नाहीये. चल चल बाबांनो मारू नका. काय करताव काय? थांबा वाज बस वासाड्या ऑनलाईन याला शिकवणी चालू केली. आवर गच्चीवर मांजा गुंडालीत होता. आग लागली तुझ्या तोंडाला. ती बघ बिचारी चिकनी मॅडम ऑनलाईन आली पण असेल. चिकणी मोरे हॅलो. चिकणी काय? तुम्ही आहो काय? मुलासमोर चिकणी वगैरे काय म्हणता? सॉरी, हा जरा चुकलंच माझं. नाही म्हणजे ह्याच्यासमोर तुम्हाला चिकनी नको म्हणायला पाहिजे होता. तुम्हाला लाजायला प्रॉब्लेम झाला असेल. नाही मोरे मोरे हे बघा, तुमच्या मुलाची शिक्षिका आहे मी. तुम्ही चिकणी वगैरे नाही म्हणू शकत. मला भडकू नको. शांत व्हा. हा तुम्ही लवकर शिकवणी चालू करा. काय ती ऑनलाईन आहे ती मी इथंच आहे. सुरू करा. हा खबरदार, इथे माझ्या समोर असं थांबायचं नाही. तुम्ही बाजूला व्हा, मी निखिलला शिकवेन. का हो? मला डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. आता होणार रे. माझी पर्सनॅलिटीच तशी आहे ना, त्याच्यामुळे पर्सनॅलिटी. मग भले म्हणजे पर्सनॅलिटी काय घेऊन बसलाय? हे जे भोकाची बंडी घालून इथे फिरत बसता ना, त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायला होतंय मला. म्हणजे सगळं एक्सपोज झालंय माझा. सगळं दिसतंय, भोका दिसतंय. सॉरी ते पण हा वसाडा मला म्हणाला दुरून काही दिसत नाही. हो ह्या बनीवर मी बाजारात पण फिरून येतो का नाही काय समज. थांब जरा, तुझी शिकवणी पुरी होते मग तुला दाखवतो. तुम्ही लवकर हुरकून घ्या शिकवणी, मग तुला दाखवतो वासाड्या. हुरकून घ्या शिकवणी? काय मोरे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय? शिकवणीची फी माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा म्हणून. त्याचं काय झालं? हा फीचा काय घेऊन बसली वाय? सगळं वांदे झालं. ते तुम्ही काय ते 50-50 बँक म्हटली ना, तर आमच्या एरियात अस्तित्वात नाही आहे. काय समजली? 50-50 नाही, NEFT करा असं म्हटलं होतं मी तुम्हाला. NEFT नावाची बँक आपल्या एरियात कुठे? ना आमच्या एरियाची बँक पण नाही. मोरे नीट ऐका, NEFT ही बँक नसून बँकेतला एक प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही मला फी ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. असं आहे काय? तर जरा वेगळंच आहे काहीतरी आमच्या माहितीत. बरं असू द्यात, सगळी तुमचा मी फी देतो, काळजी करू नको. शिकवायला सुरुवात करा ऑनलाईन लवकर. ये मी इथंच आहे. हे बघा, मी शिकवेन, पण प्लीज तुम्ही इथून माझ्या स्क्रीनवरनं जा. तिकडे कॅमेरा समोर थांबू नका. प्लीज जा, प्लीज. मला जाऊन कसं चालेल? तुम्ही आता शिकवणार, मग लिहून कसा घेल? काय झालं? अरे काय दाखव, हात दाखव रे, बोट दाखव तुझी. दाखव काढ. ये बघा सगळी बोट तुटलेली आहे. अरे देवा, ठीक आहे. कसा लिहणार तू? काय झालं? काय झाला असा? काल रात्री मी पिक्चर बघित होतो. ओव्हर रोमॅन्टिक. हा वासाडा माझ्या बाजूला येऊन बसला. ओव्हर रोमॅन्टिक नावाचा पिक्चर म्हणजे चालू होता. त्या बाजूला शेवग्याच्या शेंगा त्या अशा मी विलीवर चिरत होतो. काय समजलं? तर 1 चिरली, 2 चिरल्या, 4 हाताला गावल्या म्हणून त्या पण चिरल्या. तेव्हा कल्ला ह्याचीच बोट आहे तेव्हा जडायची. पण माझ्या मना सांगा, आता ती अशी पेरासकट आपण 4 बोटं कापल्यावर एखाद्या माणसाला वेदना होईल का नाही? पण ह्याला वेदना नाही झाली. हा सीनमध्ये घुसला होता का नाही ओव्हर रोमॅन्टिक पिक्चरमध्ये. अहो जेव्हा TV बंद केला ना तेव्हा ओरडायला लागला, अगं आई ग माझी मोठा काय सांगू तुम्हाला. मोरे हसताय काय? शेवग्याच्या 4 शेंगा चिरायच्या सोडून मुलाची 4 बोटं चिरली. नाही तर काय काय सांगू. या लॉकडाऊन मुले ह्याची आयस आहे का नाही माहेरात अडकून राहिलेली आहे. त्याच्यामुळे सगळी जेवणाची जबाबदारी माझ्यावर. आणि त्यात मला जेवण बनवायला येत नाही. होय का नाही? अरे हो, बरेच दिवस माशाचा कालवण नाही खाल्लेला आहे. हो मॅडम,
मी काय म्हणतो ते माशाचा कालवण बनवण्यासाठी मसाला कुठल्या पद्धतीचा बनवायचा असतो त्याला सांगा बघू. मोरे हा अहो मी तुमच्या मुलाला मराठी शिकवायला म्हणून ऑनलाईन आले. इकडे पाककलेचा वर्ग सुरू नाहीये. बरं तुम्ही काय शिकवणार नाही मग जाऊन दे मरू त्या माझ्या पोराला तरी शिकवा लवकर. चला आटपा लवकर. बरं तुम्ही गप्प बसणार असाल तर मी शिकवते. हा शिकवा लवकर. हा तर निखिल काल कुठं होतो आपण? पावसात गच्चीवर होतो. कुठे होतास वासाडे? काल गच्चीवर होतास तो? मास्क बांधून तुला बाजारात पाठवला तंबाखू आणायला तर मॅडम बरोबर पावसात भिजत होता. मॅडम बरोबर अहो तसा नाही हो. मग? पावसात भिजत होतो म्हणजे कवितेत. अहो कविता तशी शिकवलेली आहे बाईंनी मला. मोरे मोरे माझा ऐका तो बरोबर सांगतोय. काय? पावसात भिजला गच्चीवरचा प्राजक्त बहरला सुहास फांदी फांदीवर मस्त अशी कविता होती ती. अच्छा कविता आहे काय ती? नाही ती गच्चीवरची लपडी मला माहित नाही असं नाही आहे. पुढचा शिकवा बघू. निखिल हा. मी पुढची कविता शिकवते. मी जे म्हणेन त्याच्या मागे हा. पुन्हा ते रिपीट करायचं. ठीक आहे. कळलं? माझ्या कोकणच्या भूमीत वाहे झुळू झुळू झरा. माझ्या कोकणच्या भूमीत आहे झुळू झुळू झरा. मॅडम मॅडम हा? ते झुळू झुळू नाही झुलू झुलू आहे झुलू झुलू. आता एवढं तुम्ही मराठी शिकवता आहो तरी ल आणि ल मध्ये लय कन्फ्युजन आहे हो तुमचा. झुलू झुलू आहे तर. हे बघा मोरे हा. ना गो शेजवलकरांची कविता आहे ही आणि ते प्रमाण भाषेत लिहितात त्यामुळे ते ळच आहे. हा? होय काय? हो ल आहे काय? हो. शेजवलकर कुठला हो ते रत्नागिरीचा की कुडालचा? हा? नाही कुडालचा असेल ना तर तुम्हाला सांगतो त्यानं ही कविता ढापली आहे काय समजलं मला माहिती आहे ना. मोरे ते शेजवलकर कुडाळ मधले नाही आहेत. नाही आहेत नाही. मग कन्फर्म रत्नागिरीचा. माझ्या वर्गात होता ना शेजवलकर वासाडा एक नंबरचा चिंदी. 70 रुपये माझ्याकडनं घेतला नाही अजून द्यायला नाही आहेत वासाड्यात. पण काळजी करू नको मॅडम. मी काय म्हणतो तर तुमचं काय तर मी तुम्हाला चपटी चपटी द्यायचंय ना ते करायचंय. चपटी कुठून आणलं? NEFT. हा तेच काय NEFT करायचंय बँकेत. हा काय NEFT काय असेल तर असेल तर त्याच्यात 70 रुपये मी तुम्हाला कमी देतो काय समजली? का? तर शेजवालकरांकडनं तुम्ही वसूल करा. हा लय फुलकाय ना तुम्हाला शेजवलकराचा त्या मोरे. लय आवडतो शेजवलकर. घ्या त्याच्याकडे पैसे तुम्ही. काय बोलताय तुम्ही? कोण शेजवलकर? नाही देत. तुमच्या शेजवलकरला मी का भेटेन? नाही. हे बघा मी ज्या शेजवलकरांबद्दल बोलतेय ना ते मराठीतले खूप मोठे कवी आहेत. ते कोकणात राहतात पण ते तुमचे शेजवलकर नाहीयेत. वा? कळतंय का तुम्हाला? तुमचे शेजवलकर आहेत ना ते एक नंबरचे चिरकुट आहेत. कळलं? आग लागली त्यांच्या तोंडाला. औषध घो त्यांच्या वसाडे मेले. बघितलंस तुझ्या आयशीची झलक मारलं नाही. बाबानू हा. मला पण आयसच आठवली हो. मग जमवूया. काय 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 जमवलं का? तसं रे वा जमवूया म्हणजे फी सगळी जमवून तुम्हाला द्यावी लागेल ना त्याच्यासाठी म्हटलं जमवूया काय फी. मी काय म्हणतो शिकवणी सुरू करा संपवून टाका लवकर. किती वेळ वाय पाय फुकट जात. तुम्ही बोलणार नसाल ना तरच शिकवणार आहे मी. बर, हा? बर, बर. हा शेवटचा चान्स आहे. हा. हा निखिल माझ्या मागे म्हण. हा हा. कोकणच्या भूमीत झुळू झुळू आहे झरा हिरवीगार धरा संगे उन्हाळ वारा. कोकणच्या भूमीत वाहे झुळू. कसला उन्हाळ वारा? फटकी आली त्या उन्हाळ वाऱ्यावरती. आग लागली त्या वाऱ्याला. उन्हाळ वारा काय उन्हाळ वारा येतो वासाड्या आमचा म्हणजे किती नुकसान केलं नाही कोकणात माहिती आहे. नारली भोपळीच्या बागा अशा जमीनदोस झालेल्या आहेत. उन्हाळ वारा हा कसली कविता शिकवताव? खोटे कविता माझ्या पोराला कशा शिकवता वाय? खोट्या कविता काय? कविता आहे ही. खोटी नाही तर काय आहे? ही खोटी कविता नाही आहे. माना शिकवतायत उन्हाळ वारा. हा होय हा तुमच्या उन्हाळ वाऱ्यान आमचा कोकणातला निसर्ग असा जमीनदोस्त करून टाकलेला आहे. माहितीये तुम्हाला? नारली फोपलीच्या बागा सगळ्या आडव्या पडलेल्या आहेत. शेतीचं नुकसान झालेलं आहे. अहो बाबानू त्याची नुकसान भरपाई मिळणार ना आपल्याला बोललेत ना. नुकसान भरपाई? मग नुकसान भरपाई मिळून काय बाग अक्कीचक्की उभी राहणार आहे? अरे वसाड्या अशी बी पेरून लगेच नारळाचं झाड उभं राहत नाही. त्यासाठी त्याची जोपासना करावी लागते. त्याला रोज पाणी घालावं लागतं. त्याची मशागत करावी लागते. लहान लेकरू आहे ना लहान लेकरू तसं झाडाला जपावं लागतं. काय समजलंस? अरे जेव्हा एकाच्या अंगणातलं झाड जाणं म्हणजे एखाद्या घरातला माणूस जाण्यासारखं आहे. आणि त्या ह्या तुमच्या या वादलान हा माझ्या घरातली माणसं किती नेल्याचं माहितीये तुम्हाला? आणि त्याचं कौतुक करता बाई तुम्ही. उन्हाळ वारा आग लागली तुमच्या तोंडाला. ते लाज नाही वाटत शिकवायला माझ्या पोराला? मोरे काय मोरे? तोंड सांभाळून बोला. हा. हे बघा मला कळतंय तुमच्या कोकणात खूप नुकसान झालंय. तुम्ही त्यामुळे निराश झालात पण म्हणून तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. मग? मुळात ना मला तुमच्याशी बोलायचं नाही आणि तुमच्या मुलाला तर त्याहून शिकवायचं होय, नाही. हा? मी ऑफलाईन जाते. आता कोण काय गरज नाही तुमच्या शिकवणीची. मना शिकवतायत.
लावली ना सगळी वाट. काय वाट? काय भांडायची गरज होती त्यांच्यासोबत? काय भांडायची गरज म्हणजे? अहो ही पण शिकवणी बंद झाली तुमच्यामुळे माझी. आता काय करू? काय करू शिकवीन तुला दुसरीकडे. आपल्या ओळखी कमी आहेत. आपल्या ओळखीचे एक चांगल्या मॅडम आहेत. कोण? तामनकर मॅडम माहिती? तामनकर. कसे शिकवतात? जुजबी शिकवतात पण चांगलं शिकवतात. हो काही काळजी करू नको. मी त्यांच्याकडे तुला शिकवणीला घालीन. ऑनलाईन शिकायचंय. हा आपण माझी कविता अर्धवट राहिली त्याचं काय? अरे कवितेचं काय घेऊन बसलास? काय कविता आपल्याकडे काय कमी आहेत वाजाड्या? तुमचे काय? मी आता एक कविता म्हणून दाखवतो. माझ्या मांग भान बनतो. वा 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 बहारदार. NFT ला चपटी चपटी हा फारच छान पर्यायी शब्द आहे. मला फारच आवडला. मस्त मस्त आला परफॉर्मन्स. सई शालू आज भेटली नसती तर माझा आत्मा अतृप्त राहिला असता. त्याबद्दल धन्यवाद. लॉकडाऊनमध्ये भांडी घासताना, कपडे धुताना, झाडू मारताना हे गाणं मी सतत गुणगुणायचे. आणि तुम्हाला उचकी लागली का नाही मला माहित नाही, पण शालू नावाच्या जेवढ्या मुली असतील त्यांना 100% उचकी लागली. मजा आली. बने गुड टू सी यू. हाय रसिका, कशी आहेस? बरं वाटलं तुम्हाला बघून. मस्त झाला परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणे एनर्जी कमाल होती. तुम्ही चार्मिंग आहातच मोरे. म्हणजे तुमचा एक वेगळा चार्म आहे आणि तो तुम्ही दाखवल्याशिवाय प्रत्येक स्किटमध्ये थांबत नाही आणि ते खूप आवडतं मला. आज खूप साऱ्या स्किटमधून आपण छोटं प्रबोधन पण केलं. ती खूप मला चांगली गोष्ट वाटली, कारण काही गाईडलाईन्स आपल्याला अजूनही पाळायच्या आहेत, त्या पाळून पुढे जायचं आहे. आणि तुम्ही सांगितलं तर लोक तुमचं 100% ऐकतील याची खात्री आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल धन्यवाद आणि होप टू सी यू रिअल सून अगेन. थँक्यू. प्रसाद मोरे, कुणाकुणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम. 3.5 महिने प्रेमाकरता तरसत होतो आम्ही. एखादी नववधू तिच्या लग्नातल्या शालू करता जेवढी आतुर असते ना, तेवढे आम्ही तुझ्या शालू करतो. फार मजा आली. खूप दिवसांनी तुम्हाला बघून. बने फॅन्टॅस्टिक. रसिका मस्त मजा आली. खूप मजा आली. कॉन्सेप्ट खूप छान होती. आणि बसल्या जागी कुठे मुवमेंट नव्हत्या दोघांनाही, पण तरीसुद्धा तुम्ही असं घट्ट पकडून ठेवलं होतं. फॅन्टॅस्टिक मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच जणांवर कुठे ना कुठेतरी अडकून पडण्याची वेळ आली. अशाच एका बॉसच्या घरी अडकून पडलेल्या एम्प्लॉईची गोची तुमच्यासमोर घेऊन येत आहे. मॅडनेसचा कहर आणि हास्याचा बहार आणणारी महाराष्ट्राची मोस्ट फेवरेट जोडी, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. काय सांगू प्रसाद सई, संताप आलाय मला खरंच. काय कालपासून देशात लॉकडाऊन जाहीर झालं आणि माझा नवरा बिचारा कॉन्फरन्ससाठी अमेरिकेत गेलाय, तो तिथेच अडकलाय आणि इथे मी घरात एकटी बिचारी. आणि त्यात आमच्या ऑफिसमधला किरकोळ किडा समीर चौगुले फुकरट कारणासाठी माझ्या घरी आला आणि इथेच अडकला. तेवढ्यात लॉकडाऊन जाहीर झाला आणि इथेच अडकलाय रे. इतका राग येतोय मला. आता ह्या माणसाबरोबर एका छताखाली लॉकडाऊनचे किती दिवस घालवायचे काय माहिती. नुसता विचार करून पोटात गोळा येतो रे. कुठे तो आहे? कुठे? बाथरूम मध्ये. 2.25 तास झाले बाथरूम मध्ये. शॉवर खाली वळवळते गांडूळ. विशू आला व आला आला व विशू. विशू गुड मॉर्निंग. काय माझा का उचका खातलायस तू? माझे बाहेरचे कपडे धुवायला टाकले मी आणि मग घरात घालायला कपडेच नव्हते. हँगरला तुमचा गाऊन दिसला, तो मी घातला. तुम्हाला सांगतो, हँगरला गाऊन लावला होता. गाऊनच्या वजनाने हँगरचे खांदे पडले होते. मी त्याच्या समोर गेलो तर गाऊन असा घरंगळत माझ्या पायाशी असा पडला आणि घाल मला असं म्हणाला. भाऊ बुवा बुवा उवा उवा बुवा. बावळ गप गप गप. पण किती कम्फर्टेबल आहे हा गाऊन. माय गॉड, 4 BHK मध्ये राहिल्यासारखं वाटतंय मला. हा फ्लॅट मला खूप आवडलाय. माय गॉड, किती प्रशस्त आणि हवा किती खेळतीये. माझी लहानपणापासून इच्छा होती
ताडोबाच्या जंगलात टेंट मध्ये राहायचं. आता ताडोबा नाही पण जाडोबा तर आहे. माइंड युअर लँग्वेज, होल्ड युअर टंग व्हाईल स्पीकिंग. आय एम युअर बॉस स्टँडिंग हिअर. या ऑफिस मध्ये हे घर आहे. ए शाणे, हे माझं घर आहे. ओ आय एम सॉरी. हे काय? आत्ता ऑफिसचा फील आला. 2.5 महिन्यात आवाज काढला नव्हता सई. काटा आला अंगावर. अजून एक काढू आवाज प्लीज. कशाला आता? 2.5 महिने. कशाला रे? प्लीज थँक्यू थँक्यू. अरे आई आई काय होतंय काय? एकदम असं फिलिंग आलं मला. एक शेवटचा नको, बाद झाले. एक शेवटचा. थँक्यू. आई ग काय वाटलं की नाही? नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम वाटतोय की नाही आता? हा याचा नवा कोरा विनोद आहे. जा ते काढ कपडे काढ. जा जा. इथे नको काढू आता. आतमध्ये जा बाथरूम मध्ये, तिथे माझ्या नवऱ्याचे कपडे आहेत ते घाल जा. सॉरी, मी परपुरुषाच्या कपड्यांना हात लावत नाही. ओहो, परस्त्रीच्या कपड्याला बरं हात लावलास. तुम्ही परस्त्री कुठे आहात? तुम्ही तर माझ्या बॉस आहात ना. तुम्ही माझ्या तुम्ही बॉस आहात. तुम्ही ओळखीचे आहात माझ्या. एवढी ओळख नाही आपली. ते काढ कपडे, ते घाल. माझ्या नवऱ्याचा टी-शर्ट घाल. तो आहे तो घाल. काढ काढ ते काढ. कसं घातलंय ते घालायचं. आई ग देवा, कसं घालायचं तेही माहिती नाही. काय घाल तो टी-शर्ट. बावळट. अरे बापरे, लाल रंग. म्हणजे नाही बावळट. आणि हे काय? ए हे कशाला गुंडाळतोच कशाला? मी नहायलो ना आज जरा. बाई नाहीला. ओले त्या केसांनी जरा सर्दी होती. ओले ते केस. साधारण पुरुषाला हवे ना एवढे डोक्यावर केस नाहीयेत तुझ्या. आला बायकांसारखा टॉवेल गुंडाळून. बावळट आहेस. विशू. ए शट अप. बायको आहे मी तुझी. विशू विशू म्हणायला. Want to experience roller coaster ride? Marry me. मॅरी मी असं मारेन ना मी. माझ्याशी लग्न करायचंय. तोंड बघितलं आरशात? हा, तो आरसा सुद्धा थुकेल तुझ्या तोंडावर. कसं आहे ते तोंड? कसं आहे ते बघ ना. असं भिंत खरवडल्यावर भिंत कशी दिसते तसा दिसतोय चेहरा. कसं आहे ते चेहरा बघा. ही ग बाई काय ते रूप आहे. कुठल्या तरी ट्रेनी देवानं बनवलाय हा चेहरा. तू आलास काय इकडे? आंबे द्यायला तुम्हाला मॅडम. गावाहून आंब्यांचा टेम्पो आला होता कोकणातून. तुम्हाला द्यायला आलो आंबे मी. गावावरनं टेम्पो आला? हो. टेम्पो? आणि त्यातून तू हे 4 आंबे घेऊन आले? तेही असे खाल्लेले? खाल्लेले नाहीत ते. पोपटाने चोच मारली आहे त्याच्यावर. पोपट हा हुशार पक्षी असतो. त्याला बरोबर माहिती असतं झाडावर कुठला आंबा सगळ्यात जास्त गोड आहे. बरोबर जातो आणि चोच मारतो. ते सगळ्यात गोड आंबे मी तुमच्यासाठी आणलेत मॅम. ए चोच. हे चोच नाही, हा चावा आहे. हा, आणि या कुठल्या पोपटाचं नाही हे मला चोख माहिती. कोण कोण? काय माझ्यासमोर उभा आहे? अरे यार, कळलं तुम्हाला. ओके, हरकत नाही. बाकीचे आंबे चांगले आहेत. आपण त्याचा आमरस करू. विशू, गरम गरम पुऱ्या तळतू. हा, बासमती राईस त्याची बिर्याणी करूया. हा, पापड कुरड्यावळे कर. आपण मस्त जेवू आणि मस्त झोपू. कमॉन. बापाचं लग्न आहे तुझ्या? हा, पंगत इकडे आंबरसपुरीचं जेवण जेवायला. लाज नाही वाटत तुला? काय परिस्थितीत आहोत आपण. लोकांच्या घरी आपण अडकले आहोत. कसं वागावं, काय करावं, काय कसा उभा राहिलाय बघ. कसं आहेस रे? तुला काही कळतं का? लॉकडाऊन जाहीर झालाय. पिकनिक आहे, पार्ट्या आहेत आंबरसपुरीचं जेवायला. बावळट. आपल्याला आता घरातून वर्क फ्रॉम होम करायचंय. सॉरी, मी वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. का? हे माझं घर नाही. पण हे घर आहे ना. ते तुमचं घर आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील. एक पुरुष एका बाईच्या घरात जाऊन त्याच्या ऑफिसचं काम करतो. सॉरी, मी नाही करू शकत. अरे मग समाज असंही म्हणेन, हा एम्प्लॉई त्याच्या बॉसच्या घरी निर्लज्जासारखा का राहिलाय? बावळट. ठीक आहे, मग मी जातो. मग जा. मी जातो. गो. गेलो मी. प्लीज. बाहेर पोलीस मारतात म्हणून, नाहीतर गेलो असतो मी. कधी गेला होतास? नाही, मी गेलो नव्हतो. पण काल रात्री मी टीव्हीवर बघितलं ना न्यूज मध्ये.
बाहेर गेलं की असं मारतात, शेकवता तुम्ही, नाही जाऊ शकत. एक मिनटं ऐका. माझ्या एथिक्समध्ये बसत नाही वर्क फ्रॉम होम. मी एक काम करतो, मी घरातली कामं करतो. नशीब माझं, जा घरातली कामं कर, त्याच लायकीच आहेस तू. ऐक, ते कपडे घडी करून आणि तो झाडू ठेवलाय ना, सगळं झाडून घे पटकन. मला व्हिडिओ कॉल आहे, कॉन्फरन्स आहे, माझी मीटिंग आहे. यू डू यू वर्क. मम्मा, हा पुरुषांचा जन्म. नौटंकी. पुरुषांचा जन्म. एका इकडे मध्ये टाकलंय. माझ्या घरात हे चालणार नाही बेशिस्ती. हे सगळं तुझ्या घरात करायचं. आउट. ए शाण्या, हे घर माझं आहे, कळलं ना? मी माझ्या घरात हवं तसं बसेल, अशी लोळे. तुला नॉनसेन्स. मी हे Shut up. माझं घर समजतोय काही मॅडम. गरज नाहीये. आता इथेच राहणार ना? अजिबात गरज नाहीये हे घर तुझं समजायची. अजिबात हा गैरसमज पाळू नकोस तू. दिस इज माय हाऊस. जा ना, तुझं काम कर ना. मला फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग आहे. उगाच डोकं खाऊ नकोस, मूर्खारकं बडबडू नकोस. फॉरेन डॉलर मीटिंग है, हमको क्या पता नहीं क्या? हम क्या बावलट है क्या? फॉरेन डॉलर मीटिंग ए, है. वेडसर आहे. पाहुणे आठ मूर्ख. हॅलो, गुड इव्हनिंग. हाय, हाव आर यू ऑल? Okay, I have mailed you everything details about the project and the agenda of the company. Okay. No, sorry, nothing. So, Vinayak, just listen to me. Listen all the points carefully and note it down. Just don't nod your head like this, okay? Do it properly. Yeah. Okay. So, Sabnis, listen to me. I have already mailed you everything. The agenda. फ्रीज मध्ये मुळ्याची भाजी कालची, सगळा वास पसरलाय. टाकून देऊ का ती? नको ना, तोंड नको दाखवूस तुझा इकडे. Sorry. So, let us start the meeting. Don't beat about the bush. So, Mr. Dongra, how are you? Fine. Okay, fine. Okay, fine. So, see, our company have already, yeah. Somebody, can you send the details? Mail them. Yeah, just, okay. रात्री लाल भोपळा चालेल का? काय चाललंय तुझं मूर्खा? हा, सो ओके, फाईन. लाल भोपळा चालेल का रात्री? काय चाललंय तुझं? त्यांना दिसतंय ना मूर्खा, चादरीतून विचारतोय. लाल भोपळा मला कशाला चादरीत घेतोस बावळट? दिसतं ना सगळं यांना मूर्खा. सॉरी गाईज. चुलीत घाल तो लाल भोपळा बावळट. रात्री भाजी करायची चालेल का? लाल भोपळा मला लवड इथं तोंड नको ना दाखवू. इथे चालली ना मीटिंग मूर्खा. गो. Sorry, sir. No. He is not Mr. Subedar. No. He is just housekeeping guy. ओ शापजी. अरे वॉचमन म्हटलं का मी? वॉचमन म्हटलं. Housekeeping guy. Nonsense. Anyway, very sorry. Just ignore. Okay, Sabni sir, can you send me the details about it? Yeah. So, Mr. Dongra, our company is. पालक चालेल का? पालक खोबाडा नको ना दाखवू. या. सो आर पालक चालेल का? नकोय रे मला. त्यात टोमॅटो घालू ना. अरे नको रे बाबा. I'm so sorry. I'll just continue within 2 minutes. Please give me a break. Please. कशाला बंद केला? झाड झालो होतो मी, झाड. अरे बावळटेस का तू? घरात कुठून झाड येणार आहे मूर्खा? अरे लहानपणी एकांकिकेत मी झाड झालो होतो, पारितोषिक मिळालं होतं मला. बालटे काय? काय चाललंय तुझं? इकडे काय चाललंय तुझं? काय चाललंय? कळतंय तुझा? इथे मीटिंग चालली ती. ऑफिसमध्ये काही काम नाही, घरात काही काम नाही. व्हॉट नॉनसेन्स इज गोइंग ऑन? नॉनसेन्स. रात्री भाजी कुठली करायची ते विचारत होतो मी. हा काय प्रश्न आहे? मीटिंग चालू असताना कुठली कर ना. कुठली येते तुला? मला कुठलीच येत अरे सई. खूप मजा आली, खूप बरं वाटलं, हायसं वाटलं. बॉस आणि बॉसचा आवडता कलिग, एकदम आवडता कलिग तिला भेटला आणि आम्हालाही भेटले दोघे खूप दिवसांनी. बेलचा आणि ह्याचा आवाज दरवाजाचा ऐकून, कुठल्या तरी आपल्या माणसाचा आवाज ऐकून कसं बरं वाटतं तसं बरं वाटलं. थँक्यू. मजा आली, खूप मस्त झाला परफॉर्मन्स. आणि आज
खरं तर प्रत्येक वेळेला काय बोलायचा हा प्रश्न पडतोय, कारण आज मला सगळं असं काय म्हणूया ऑब्झर्व ॲब्सॉर्ब करून घ्यावं असं वाटतंय आणि काही बोलावं असं वाटत नाही, कारण खूप दिवसांनी आपण भेटतोय, किती बघू किती नको असं होतंय. त्यामुळे कमी बोलले तर आज समजून घ्या, भावना जास्त आहेत, शब्द कमी आहेत. थँक्यू प्रसादा. समय ॲक्च्युली जेव्हा तू ते तिन्ही आवाज काढलेस तेव्हा तुझ्या ज्या एक्सप्रेशन्स होते ते ॲक्च्युली माझ्या काय अख्ख्या महाराष्ट्राच्या त्याच एक्सप्रेशन्स होत्या की हा म्हणजे भरून पावल्यासारखं झालं. ते कान तरसले होते ते आवाज असे लाईव्ह ऐकायला. रादर फक्त ते आवाजच नाही, तुझा परफॉर्मन्स आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा जवळून पाहायला कधी मिळेल याकरता असं आतुरलेलो होतो आम्ही सगळेच. वंडरफुल, नेहमीसारखीच एनर्जी. मजा आली सम्या, विशाखा, सुपर. खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू.